मुंबईमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच आता राज्याच्या उपराजधानीतून नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका मराठी कुटुंबाच्या घरावर परप्रांतीय व्यक्तीने कब्जा केल्याचा आरोप आहे। स्वतःच्या घरात राहण्यासाठी हे कुटुंब आता न्याय मागत वणवण भटकतंय। त्याबाबतचा हा रिपोर्ट। पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी। नागपूरच्या उषा चाफलेंचे एका परप्रांतीय भामट्या पाहुण्यानं असेच हाल केलेत। एवढे की ते हाल सोसण्यासाठी त्यांना त्यांचं हक्काचं घरही शाबूत ठेवलेलं नाही। खोल्या भाड्यानं घेतल्या आणि कुलूप तोडून थेट घरच पळकावलं, वरून जीवे मारण्याची धमकीही दिली। हे सगळं घडलं ते नागपूरच्या कर्वेनगरमध्ये। उषा प्रशांत चाफलेंचं मराठी कुटुंब नागपूरच्या कर्वेनगर भागात राहतं। चाफले दाम्पत्यानं त्यांच्या घरातील काही खोल्या अमृत दुर्गा प्रसाद सिन्हा नावाच्या एका परप्रांतीय व्यक्तीला भाडेतत्वावर दिल्या। होमस्टे व्यवसाय चालवण्यासाठी अमृत सिन्हानं त्या खोल्या घेतल्या होत्या। सिन्हानं खोल्यांचं भाडं दिलं नाही, शिवाय घराचं कुलूप तोडून घरावर कब्जा मिळवल्याचा आरोप आहे। आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही चाफले कुटुंबीय करतायत। 3 महिन्यांपासून चाफले कुटुंब स्वतःचं घर परत मिळवण्यासाठी प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या दारात हेलपाटे घालतायत। एसडीओच्या मध्यस्थीनं त्यांना घराच्या काही खोल्यांचा ताबा परत मिळाला, पण अजूनही 14 खोल्यांवर परप्रांतीय व्यक्तीचा बेकायदेशीर कब्जा कायम आहे। 40 दिवसापासून आमचं ऑफिस त्यांनी आमचं हॉल सगळं आमच्या पूर्ण बिल्डिंगवरती कब्जा करून ठेवलेला आहे। आणि आता फक्त आम्हाला ऑफिस आणि वरचा मजल्याचा एसडीओ मार्फत आम्हाला ताबा मिळालेला आहे। अजूनही 14 रूम त्यांच्याच ताब्यात आहे आमच्या। आणि 7 महिन्यापासून त्यांनी आम्हाला पेमेंट केलेलं नाही आहे। त्यांनी आम्हाला किराया दिला नाही आमच्या प्रॉपर्टीचा। आणि आजही तिथे ते आपले बॉन्सर आणि सगळे गुंडे लोक घेऊन तिथं बसलेले आहे। आमच्या जीविताला धोका आहे। आम्ही आमचं ऑफिस तिथे कसं वर्किंग करायचं, काय करायचं आम्हाला कळत नाही आहे। 20 जून 2024ला मी त्यांना माझ्या ऑफिसमध्ये तिथेच त्याच ठिकाणी माझं ग्राउंड फ्लोअरला ऑफिस आहे आणि टॉप फ्लोअरला माझं एक नाही का संगीत रूम आहे। तर मी ग्राउंड फ्लोअरला माझ्या ऑफिसमध्ये त्यांना बोलवलं, त्यांच्यासोबत चर्चा केली। त्यांनी मला म्हटलं 3 महिन्याचा वेळ द्या, आम्ही तुमचे पैसे देऊ। त्याच्यानंतरही त्यांनी पैसे देण्यासाठी नाही का टाळाटाळ केली। मग मी ऑफिसमध्येच बसलेलो असताना त्यांनी 5-6 गुंडे आणले, मला धमकवलं की बोले पूरी प्रॉपर्टी मेरे नाम से आप करके दो, हमको तुम पहचानते नहीं। हाँ, पंजाब और हमारे पास में बाहर प्रदेश के पूरे गुंडे हैं, असं मला रात्री त्यांनी धमकवलं। स्वतःचं घर मिळवण्यासाठी आता चाफले कुटुंबियांना वणवण करावी लागते। डोळ्यातले अश्रू न्याय मागतायत। अशात नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि कारवाईचे आदेश दिले। यानंतर गुन्हे शाखेने FIR दाखल करून घेतलाय। चाफले कुटुंबानं आता न्यायासाठी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती केली। चाफले कुटुंबाच्या डोळ्यातले हे अश्रू आणि त्यांची ही आर्त हाक ऐकली जाईल ही अपेक्षा। कारण असं झालं तर इथे हातपाय पसरणाऱ्या आणि मराठी माणसाला धमकावणाऱ्या परप्रांतीयांसाठी तो एक धडा असेल। त्यामुळे अपेक्षा ही अर्थातच न्यायाची। नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।